हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीच वेदू आणि चिवला म्हणजे वॉमिटिंग आणि मळमळ सुरू झाली होती आणि आज माझा नंबर लागला. सकाळपासून इतक्या जास्त वॉमिटिंग होत होत्या की दिवसभर काहीच करण्याची म्हणजे इच्छाही होत नव्हती आणि अंगात एनर्जीही नव्हती. त्यामुळे आज काहीच शूट करता आलं नाही आणि घरातली कामंसुद्धा प्रॉपरली झालेली नाही आहेत. सकाळी फक्त मुलांसाठी लंच बॉक्स तयार केलेला होता. आलूचे पराठे बनवलेले होते आणि दुपारी चिऊ स्कूलमधून आल्यानंतर तिने जे आहे ना 4-5 पराठे बनवून घेतले आणि ते दोघांनी जे आहे ते खाऊन घेतले. आणि खरंच आता मुलं म्हणजे मोठे झाले त्यामुळे ना बऱ्याच माझ्या छोट्या-मोठ्या कामामध्ये मला हेल्प करत असतात. सो आता संध्याकाळी डिनर बनवायची वेळ झाली होती, पण माझ्याकडे अजिबात एनर्जी नव्हती. मग मी वेदांतला म्हटलं की बाळा मला 1 ग्लास छान मस्त निंबू पाणी बनवून दे. सो त्याने मला निंबू पाणी बनवून दिली आणि घरातली अशी 1-2 हक्काची माणसं असली ना की खूप सपोर्ट मिळत असतो. आता वेदू आणि चिऊ दोघंही मोठी होत आहेत, त्यामुळे माझी तब्येत खराब असली तरी ते स्वतःची आणि माझी खूप केअर म्हणजे करतात. वेदांतनी छान मला मस्त निंबू पाणी बनवून दिलं आणि चिऊने घराला झाडू मारून क्लिनिंग करून घेतली आणि हे पाहूनच खरंच माझं खूप मन भरून आलं. त्यानंतर जवळपास 1 तास रेस्ट केला. मग माझं एक पार्सल आलेला होता. जाताना आईबाबांनी वेदू चिऊसाठी काही पैसे दिलेले होते. त्या पैशातूनच मी त्यांच्यासाठी आणि आपल्या घरासाठी एक छोटंसं सरप्राईज मागवलेलं आहे. सो मी ऑनलाईन एक सुंदर असं व्हाईट कलरचं स्विंग ऑर्डर केला होता आणि माझ्याकडे बाल्कनी जी आहे ना ती छान आहे. सो तिथे अगदी परफेक्ट दिसेल म्हणून पार्सल उघडल्याबरोबर तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे आमचं एक्साइटमेंट तर खूपच जास्त आहे आणि मी जसं मागवलेलं ना तसं सेम क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेला होता आणि हा झुल्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो आमच्यासाठी खरंच फर्स्ट टाईमच होता. त्यातही चिऊ कित्येक दिवसांपासून तिचं सुरू होतं की मला एक झोका हवा, मला एक झुला हवा. सो टी व्ही आणि मोबाईलवर असे झुले पाहून तिची खूप इच्छा होत होती आणि आता नवीन घरी म्हणजे कसं बाल्कनीमध्ये जागाही आहे, तर म्हटलं चला तिची इच्छाही पूर्ण करून घेऊया. आणि जो मी टाईम असतो जसं चहा पिताना त्यानंतर म्हणजे खूप काही गोष्टी आपण झोक्यावर बसून जे आहे ते एन्जॉय करू शकतो. मुलंही जर टी व्ही मोबाईल बघून म्हणजे त्यांनाही त्रास वाटत असेल किंवा घरात बोर होत असेल तर झोक्यावर बसून छान आपण आपला दिवस जे आहे ते घालवू शकतो. त्यानंतर असं झालं होतं की एक प्रॉब्लेम झाला. झुला लावण्यासाठी बाहेर हुक तर होतं पण चेन लागणार होती, त्यामुळे आम्ही आत्ता तो काही इन्स्टॉल करू शकलो नाही. सो हुक बसवल्यानंतरच तो आता झुला जो आहे तो कामात येणार. सो तब्येत कितीही खराब असली तरी घरातली कामं ते काही स्किप करता येत नाही. मुलांनी खूप हेल्प केली होती त्यामुळे महत्त्वाची कामं मी त्यांच्याकडून करून घेतली. पण किचन क्लिनिंग मला स्वतःलाच करावी लागत आहे. दिवसभरामध्ये किचन खूप मेसी झालं आहे. मूड तर अजिबात नव्हता म्हणून मी इथे बॅकग्राऊंडमध्ये जे आहे ना स्पीकरवर गाणी लावली. म्हटलं चला गाण्याच्या तालावर आपण हळूहळू कामाला जे आहे ते सुरुवात करूया. सो सध्या माझ्याकडे जे आहे ना मावशी येतात सकाळी 9:30 ते 10:30च्या दरम्यान येतात. त्यामुळे काही भांडी मी त्यांच्यासाठी वेगळी काढून ठेवली आणि मुलांची टिफिन, वॉटर बॉटल, तवा, पोळपाट आणि बाकीची भांडी जी आहेत ते मी लगेच इथे वॉश करून घेते आहे, कारण ती पुन्हा यूज होणार आहेत. एक गोष्ट मात्र इथल्या किचनमध्ये खूप मी नोटीस केलेली आहे. काउंटर टॉप ना खूप छोटा आहे आणि सिंकचा स्लोप व्यवस्थित नाही. त्यामुळे भांडी धुताना पूर्ण पाणी ओट्यावर पसरते आणि अगदी मिक्सरपर्यंत जात असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी जे आहे ना ओटा मला असं पुसून काढावा लागतो आणि मी इथे आल्यापासून ना नेहमी म्हणजे मी आता ॲप्रॉन यूज करते आहे, नाहीतर कपडे पूर्णपणे ओले होतात. आणि खरंच हा छोटासा म्हणजे अनुभव आहे. प्रत्येक घराचा म्हणजे वेगवेगळा अनुभव जो आहे तो येत असतो. शेवटी किचन आवरून घेतलं आणि आता डिनरसाठी मी फक्त साधी खिचडी बनवणार आहे, कारण पोटात गडबड झाली असल्यामुळे खिचडी हाच मला बेस्ट ऑप्शन वाटते. हलकं आणि पचायलाही सोपं जाईल. सो चला आता मी थोडीशी खिचडी बनवते. भेटतेच तुम्हाला थोड्याच वेळात.
सो त्यानंतर रात्री खिचडी बनवून घेतली आणि थोडीशी खाऊन मी तशीच इथेच सोफ्यावरच झोपून गेली. कधी झोप लागली हे मलाच कळलं नाही. सो आज सकाळी उठल्यावर आधी तर मुलांना स्कूलमध्ये पाठवलं. मग म्हटलं चला आता घरातली जी काही कामं अस्ताव्यस्त झालेली आहेत ती प्रॉपरली करून घेऊया. आणि आज मला बरं वाटत होतं. सो सगळ्यात आधी मी सोफ्यापासूनच क्लिनिंगला जे आहे ते सुरुवात केली. आधी तर ब्लँकेटची घडी केली, त्यानंतर सोफासुद्धा असं झटकून आणि कुशन कवरसुद्धा मला लावायचे होते. म्हणजे ज्या दिवशी आम्ही इथे शिफ्टिंग केलेलं होतं ना त्या दिवशीच मी सोफा म्हणजे पूर्णपणे असं डीप क्लीन करून घेतलेला होता. त्यामुळे सोफा खूप जास्त मला आज डीप क्लिनिंग काही करायची नव्हती. सो सोफा कवरही मी वॉश करून घेतलेला होता. कुशन कवरसुद्धा वॉश करून ठेवले होते. त्यामुळे आज सगळं मला असं पुन्हा म्हणजे फ्रेश वाटत आहे. त्यातल्या त्यात सकाळी एक मजेशीर म्हणजे इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. वेदांचा शॉर्पनर जो आहे तो हरवला होता आणि स्कूलला जायच्या आधी आम्ही सगळीकडे शोधत बसलो होतो, पण काही केल्या सापडतच नव्हता. आणि आता मी सोफा कवर काढला तर तो अगदी त्यामधून बाहेर पडला. खरंच घरातल्या छोट्या छोट्या वस्तू कुठे जाऊन लपतात काही सांगताच येत नाही. आणि वेदांची तर सवयच आहे, इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू तिकडे आणि कुठेतरी दुसरीकडेच मग ठेवायची आणि मग पूर्ण घरभर शोधत बसायचं. अगदी ते म्हणतात ना, मनात कळसा आणि गावाला वळसा, अशीच आमची आजची स्टोरी झालेली होती. सो त्यानंतर मी इथे पूर्ण ब्रश जो असतो ना, डस्टिंग ब्रश आहे माझ्याकडे, त्या ब्रशने मी पूर्ण सोफा असा झटकून घेतला आणि सगळं ॲज इट इज सेट करून घेतलेलं आहे. खरं सांगू का, घरातला सोफा नीटनेटका दिसला की पूर्ण घरच फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटायला लागते. आणि जर सोफाच असं अस्तव्यस्त दिसत राहिला ना, कवर पडलेला असेल, तर कितीही बाकी घर स्वच्छ असलं तरी मनाला काहीतरी अपूर्ण वाटत असतो. त्यामुळे मला नेहमी सोफा छान असा ऑर्गनाइज ठेवायला जे आहे तेव्हा आवडत असते. त्यानंतर मी इथे कुशन कवर लावायला बसलं. सो हे कवर जे आहे ना, मी खरंच शॉपमधून घेतले आणि खरंच खूप एक्सपेन्सिव्ह होते, पण त्याची क्वालिटी मात्र अजिबात चांगली निघाली नाही. मी 1 ते 2दा वॉश केले, त्यानंतर ते थोडे डल दिसायला लागलेले होते. ऑनलाईन मागवलेले काही कवर त्यापेक्षा चांगले वाटत होते मला. सो आता नेक्स्ट टाईम मी कुशन कवर घेताना ना ऑनलाईनचाच ऑप्शन जे आहे ते निवडणार. आणि एक गोष्ट परत सांगते, कुशन कवर बदलायचं काम ना मला अजिबात आवडत नाही. खरंच खूप बोरिंग वाटते प्रत्येक कुशन कवरमध्ये घालणं, त्याची फिटिंग नीट करणं. मला तर हे काम करताना खूप जास्त कंटाळा येत असतो. तरी शेवटी सगळे कुशन व्यवस्थित लावले, सोफा क्लीन करून घेतला आणि आता लिव्हिंग रूममधले जे काही दुसरे सोफे होते ते सुद्धा आता पूर्ण सेम असंच क्लीन करून घेते. सो क्लिनिंगला सुरुवात केलीच होती, तेवढ्यात आमची लाईट गेली. आमच्याकडे इन्व्हर्टर आहे, पण सगळं अजून नवीन असल्यामुळे तो का सुरू होत नव्हता हेच मला कळत नव्हतं. मग मी लगेच इलेक्ट्रिशियन दादाला कॉल केला आणि त्यांना म्हटलं की इन्व्हर्टर असूनसुद्धा लाईट एकही सुरू होत नाही आहे. सो ते म्हटले की मी उद्याला येऊन चेक करणार. तोपर्यंत म्हटलं चला आता बसून तरी काय करायचं, मला आजचा व्हिडिओही शूट करायचा होता. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नॅचरल लाईटमध्येच मी इथे शूटिंगला सुरुवात केली. खरं सांगायचं तर नॅचरल लाईटमध्ये व्हिडिओ अजूनच छान दिसतो. सो त्यानंतर पूर्ण घर जे आहे ते झाडून घेते. इथे वारा खूप येतो आणि त्यासोबतही धूळही खूप जास्त येत असते, त्यामुळे सतत अशी क्लिनिंग करत राहावी लागते. म्हणून मी असं घरात मोठा कार्पेट, डोरमॅट्स आणि काही छोट्या छोट्या गोष्टी जवळजवळ ठेवलेल्या आहे, ज्यामुळे घरात थोडी धूळ कमी येते आणि वारंवार झाडू लावायची गरज पडत नाही. आणखी एक कारण म्हणजे सकाळी सकाळी नाही ते इतकी थंडी जाणवते, अगदी फरशी खूप थंडीगार वाटत असते. त्यामुळे मी जास्तीत जास्त ठिकाणी जे आहे ना कार्पेट टाकून ठेवलेले आहे. त्यामुळे घर थोडंसं कोजी वाटतं आणि चालायलाही छान वाटत असते. सो घरात झाडू लावताना एक एक सरप्राईज मिळत होते. सोफ्याखालून मला एक छोटीशी बॉटल मिळाली, ती तिथे कधी जाऊन पोचली हेच कळलं नाही. घरात लहान मुलं असली की अशा छोट्या मोठ्या गोष्टी रोजच घडत असतात.
त्यानंतर मेन डोअरजवळ ठेवलेले 2-3 प्लांट्स आहेत त्यांना पाणी दिलं. खरं तर इथे फारसं तेवढं सनलाईट येत नाही, त्यामुळे मी विचार करत होती की त्यांना बाल्कनीमध्येच शिफ्ट करावं. पण एंट्रीजवळ 2-4 झाडं असले की दार उघडताना एकदम फ्रेश फील येत असतो, त्यामुळे सध्या तरी मी तिथेच ठेवली. आणि कोपऱ्यामध्ये एक एरिका प्लांट ठेवलेला आहे. ते खाली असल्यामुळे मला पोछासुद्धा असं बरोबर करता येत नव्हतं, म्हणून एक छोटंसं स्टूल घेतलं आणि त्यावर मी ते ठेवून दिलं. खरं तर त्यासाठी एक छान प्लांट स्टँड घ्यायचा आहे, पण सध्या बजेट नाही, त्यामुळे नंतर घेईन. त्यानंतर पूर्ण घराला जे आहे ते पोछा मारून घेतला. अगदी एंट्रन्सपर्यंत सगळं असं स्वच्छ करून घेतलं. सध्या मी झाडू पोछ्यासाठी कुणालाही ठेवलेलं नाही, त्यामुळे हे सगळं काम मी स्वतःच करते. आणि खरं सांगायचं तर मला हे सगळं करायला खरंच आवडते. मी खूप एन्जॉय करते आहे. नवीन घर असल्यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी प्रोडक्टिव्ह केल्यासारखं वाटतो. घर स्वच्छ दिसलं की मनही एकदम फ्रेश वाटत असते. सो अशा प्रकारे पूर्ण हॉल आणि घर क्लीन करून घेतलं. शेवटी डोरमॅट्स, कार्पेट आणि बाकीच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी जे आहेत ते टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी मस्त रेडी होऊन आम्ही स्मार्ट बाजारमध्ये जाण्यासाठी निघालो होतो. ॲक्च्युली काही छोट्या मोठ्या शॉपिंग करायची होती. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलोच होतो की हलकासा पाऊस जो आहे तो सुरू झालेला होता आणि आम्ही स्कूटीवर होतो, त्यामुळे मुलंही थोडे ओले होत होते. म्हणून शेवटी आम्ही तसंच युटर्न घेऊन घरी परत आलो. मार्केटमध्ये जाणंच झालं नाही. खरंच सगळा मूड जो आहे तो आमचा स्पॉईल झालेला होता. कारण मार्केटमध्ये एखादी छोटी मोठी नवीन गोष्ट घ्यायची म्हटली की मुलांमध्ये वेगळीच एक्साइटमेंट असते, पण बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे आमच्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. त्यानंतर घरी आल्यानंतर चिवचं सुरू झालं होतं. सध्या तिला कुकिंगमध्ये खूपच इंटरेस्ट येत आहे. आज तिने चिले बनवायचं ठरवलेलं होतं आणि हा तिचा फर्स्ट टाईम होता आणि खरंच तिचा फर्स्ट अटेम्प्ट जो आहे तो सक्सेसफुल झालेला होता. चिले तिने छान बनवले होते आणि तिचा आनंद तुम्ही बघू शकता. अगदी बघण्यासारखं होतं. ती अक्षरशः उड्या मारत होती. तिचा तो हॅपी फेस पाहूनही मलाही खूप छान वाटत होतं. ती गरमागरम चिले बनवत होती आणि मी बाजूला मस्त चहा आणि चिले जे आहे ते एन्जॉय करत बसले होते. खरंच आज एक गोष्ट मनाला खूप फील झालेली होती. लहानपणापासून मी मुलांची जितकी केअर केली ना, त्यांना सगळं शिकवलं, त्याचंच रिटर्न मला आज मिळायला सुरुवात झालेली आहे. आता मी निवांत बसून त्यांच्याकडून थोडीफार हेल्प घेऊ शकते. माझ्या आवडीच्या गोष्टी बनवून खाऊ शकते आणि ही भावना खरंच खूप स्पेशल आहे. चिवला कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तिची कुकिंग पण खरंच खूप छान आहे. याआधी तिने बऱ्याच छोट्या मोठ्या रेसिपीज बनवलेल्या आहेत. पुढच्या व्लॉगमध्ये मी बऱ्याच छोट्या मोठ्या म्हणजे गोष्टी ज्या आहेत ते शेअर करतेच तुमच्यासोबत. त्यानंतर चिवने तिचे चिले खाल्ले आणि ती झोपायला गेली. सध्या चिवचे पप्पा जे आहेत ना, ऑफिस टायमिंग त्यांचा खूप उशिरापर्यंत आहे. ते रात्री साधारण 10-10:30च्या दरम्यान घरी येतात. म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी मीच पुन्हा गरमागरम चिले बनवते. आता वेदांत जागी होताच आणि तो तर माझी हेल्प करणार असं कधीच होणार नाही, कारण त्यालाही कुकिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. सो त्याला पण मी थोडीफार कुकिंग जे आहे ते शिकवलेली आहे. साईड बाय साईड तो चिले बनवत होता आणि त्यानंतर म्हटलं चला सध्या मी माझ्या डाएटमध्ये ना चिया सीड्स वॉटर जे आहे ते इन्क्लूड केलेलं आहे. रात्री अर्धा चम्मच चिया सीड्स एका छोट्या बॉटलमध्ये पाण्यात भिजत ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून तर दिवसभरात थोडं थोडं करून पीत असते. खरंच डायजेशनसाठी मला ते खूप हेल्पफुल वाटलं. सो त्यानंतर 2-4 गरमागरम चिले बनवून घेतले आणि आजचा असा प्रकारे माझा दिवस जो आहे तो संपलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर जाताना लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.